भर दुपारी डीजेचा कर्कश असा आवाज सोडून नागरिकांची झोपमोड करणाऱ्या विष्णू बाबूराव देवकते याच्यावर संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तसेच त्याच्याकडील 2 सब प्लस टॉप स्पीकर अँप्लिफायर असा 1,15,000चा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विष्णू देवकते याचा साऊंड सिस्टीम भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे। त्याच्याकडे भाड्याने साऊंड सिस्टीम मागायला येणारे त्याला वाजवून दाखवण्यास सांगतात, त्यामुळे नागरी वस्तीत तो कांठळ्या बसवणारा आवाज सोडून दाखवतो। त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतत त्रास होतो। रविवारी दुपारी 2:45च्या सुमारास देखील त्याने साऊंड सिस्टीमचा दणदणाट सुरू केला। काहींना त्रास होऊ लागला, त्यामुळे सजग नागरिकांनी डायल 112 वर कॉल करून तक्रार केली। तक्रारीनुसार संजयनगर पोलिसांना कळवण्यात आले। पोलिसांनी काहीशा उशिराने घटनास्थळी येऊन साऊंड सिस्टीम जप्त केली। पोलीस कर्मचारी शशिकांत भोसले यांनी विष्णू देवकते याच्या विरुद्ध फिर्याद दिली। सध्या जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश 16 ऑगस्टपर्यंत लागू आहे। त्यानुसार वाद्य वाजवण्यास बंदी आदेश लागू आहे। तरीही देवकते याने सार्वजनिक रस्त्यावर वाद्य वाजवून बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल तसेच पोलीस अधिनियम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आगामी उत्सव काळात डीजेचा दणदणाट करणाऱ्यांना पोलिसांनी बैठक घेऊन इशारा दिला आहे। तर संजयनगर पोलिसांनी पहिली कारवाई केल्यामुळे हा इतरांना एक प्रकारे इशाराच मानला जात आहे।